शेळीची प्रसूती सुरू झाली. आता तुम्ही केलेली एक छोटी चूक पिल्लाच्या जीवावर येऊ शकते. त्यामुळे पुढच्या 2 मिनिटात मी सांगणारी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सर्वात आधी घाबरू नका. बहुतेक शेळ्या कोणत्याही मदतीशिवाय सुरक्षित प्रसूती करतात. पहिली गोष्ट, शेळीला शांत वातावरण द्या. गर्दी करू नका, मोठा आवाजही करू नका आणि वारंवार हाताळू नका. दुसरी गोष्ट, लांबून निरीक्षण करा. पाण्याची पिशवी फुटल्यानंतर काही वेळात पिल्लाचे 2 पुढचे पाय आणि त्यामध्ये डोके दिसणे ही सामान्य स्थिती आहे. तिसरी गोष्ट, घाईघाईने हात घालू नका. हात स्वच्छ नसेल तर संसर्ग होऊ शकतो. गरज नसताना प्रसूतीमध्ये हस्तक्षेप टाळा. चौथी गोष्ट, पुढील धोक्याची चिन्हे ओळखा. जर पिल्लाचे फक्त एकच पाय दिसत असेल, फक्त डोके दिसत असेल, शेपटी आधी दिसत असेल किंवा बराच वेळ जोर लावूनही पिल्लू बाहेर येत नसेल तर लगेच पशु डॉक्टरांना संपर्क करा. पाचवी गोष्ट, पिल्लू बाहेर आल्यानंतर त्याचे नाक, तोंडातील चिकट लिक्विड स्वच्छ करा. श्वास व्यवस्थित सुरू आहे याची खात्रीही करा आणि आईला पिल्लू चाटू द्या. त्यामुळे पिल्लू कोरडे होते आणि आई पिल्लाचे नाते मजबूत होते. प्रसूती यशस्वी झाली म्हणजे काम संपलं असं समजू नका. पुढचे 24 तास सर्वात महत्त्वाचे असतात. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रसूतीनंतर शेळी आणि पिल्लाची पहिल्या 24 तासात कशी काळजी घ्यावी हे सविस्तर सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला लाईक व शेअर करून गावठी ॲग्रो फार्मच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि Facebook Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.